मित्रांनो आता जेवायला बसलोय. काय गाईस मेनूमध्ये ऑर्डर केला मित्रांनो. तर चला जेवण आता ते काय 10 वाजून 2 मिनिटांच्या आत. तर आता चला आम्ही मस्त कारण की ते लागले म्हणून आम्ही गाडी आत पुरवणार. तर चला काय टेन्शन नाही. मित्रांनो आम्ही मार्केटमधून फिरून आलोय म्हणजे गाडी खाली करून लगेच निघालो घराकडे. तर मित्रसोन आपल्या सर्वांचं स्वागत आहे संदीप ब्लॉग्सनं. तर फायनली मित्रसोन कितला दिवसपासून मला ब्लॉग येईल रे. आता थोडे आपल्या लँग्वेजनं बनाडे मित्रसोन ब्लॉग. आणि आता संध्याकाळात वाजणार 7 आणि आम्ही चालणार दिल्ली मोरा. आता हातगड म्हणजे गायदर चढीन हातगडनी मागं उभा सर. तर इकडं आपली गाडी ठीक आहे. चला तुम्हाला गाडी काढे. चला निघूया आता. आणि आपल्या बरोबर राहुल बीच आहे. आधी का राहुल हाय करते हाय. तर चला जाऊया आता पुढं. आणि सनसेट देखा मित्र सोन किती भारी सर लालिमा एकच नंबर. तर चला जाऊ.
हाय गाईस, मेनूमध्ये ऑर्डर केला मित्रांनो. तर चला जेवणाची आता काय घ्या ऑर्डर तर देईल सर. जेवणाची खाई घ्यावा ना मस्तपैकी चाला ना. आता बसलो तर आम्ही अंबिका हॉटेल त्याला जेवण करायला चालू जेवण या कर थांबा देखू वाटतं तेवढे ना ऑर्डर देत अर्धा तास घ्या मित्राचं. आणि आपण काही जेवण अहो दे का कांदा खावा लागला चाट मसाला सांग कांदा खायला काय काय करत भूक लाग जाय तू उपास हां कांदावर उपास सोड दिला भाऊ. तर मित्रांनो आपल्या ऑर्डर बी लागणे तर देखील आलू पनीर शेवभाजी इकडं तंदुरी राहुल तर लगेच तुटी पडणार भाऊ ब्या खाल्ला टाकणार भाऊ खावाने. तर चला मलाही भूक लागली भाऊ मित्रांनो. तर चला खाऊया. काही जेवण नंतर काही ब्लॉक नाही आम्ही आता वाजला म्हणून कारण सुद्धा वाजला मी पुढे घेऊन आता तिथे 10 वाजून 2 मिनिटांच्या आत. तर आता चला आम्ही बसत कारण की इंटर लागते नाही म्हणून आम्ही जाणे आत पुरं. तर चला काय टेन्शन नाही आता खडका पाडायला पुढे. चला जाऊया आता खरोखर. मित्रांनो आम्ही मार्केटमधून फिरून आलो आहे म्हणजे गाडी खाली करून लगेच निघालो आहे घराकडं. आणि काय मार्केटमध्ये गेल्यावर काय दाखवलं नाही कारण की थोडं टेन्शनमुळे लवकर निघालो आहे मित्रांनो. आता आम्ही आहेत वाजद्याच्या मागं खडकाळा फाट्यावर म्हणजे तेव्हा पण आम्ही मागच्या याच्यात खडकाळा फाट्यावरच होतो. आता पण इथं जाय आता म्हणजे थांबलो होतो थोडासा रेस थोडा रिलॅक्स झालो. तोंड बिन धवलं हातपाय धवले मग आता परत गाडीवर बसू कारण ती झोप येते मित्रांनो म्हणून तोंड बिन धुवून बसलो गाडीवर परत. पण ते आपले बापू काका होते मागं त्यांच्या गाडीचा डिक्स तुटला होता म्हणून ते तिकडं मागं थांबले होते मग त्यांच्या करता इकडे थांबलो होतो पण ते पण आता गेले. तर चला जाऊ दे चला आपण बी जाऊ घराकडं. आपलं राहुल बाईक एकदम भारी बसला निवांत. तर गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या सर्वांना. आणि की आता सकाळीचे म्हणजे पाठीचे 4:15 झाले आणि आता मी पोचलो आहे सापुताऱ्यामध्ये. हे बघा आपली गाडी आयसत कसंगी इकडं येऊ बा मित्रांनो. एकदम सुन्नाटा असा आहे मित्रांनो कशाचा आवाज येत नाही एकदम सुन्नाटा असं वाटतं इथं झोपून घ्यावा.
दर असे त्यांना व्हिडिओ काढ. गाडी ना काढाय गाडी. चला मित्रांनो, आता निघालोय घराकडं. इकडे राहुल भाऊ गाणे वाजू राहिला. तेव्हा आपण चाललोय आता मस्त टोल क्रॉस केला, आता निघालोय. तर चला जाऊया. गाडी लावत काय गाडी लावत आम्ही आता हातगडच्या टप्प्यावर पोचलो होतो. इकडे काय गार गार थंडी आहे मित्रांनो, सांगू नका गाडी. थंडी बी लई वाजते, हवा बी एकदम गारगार सुटते. पावसाळ्यात हवा गारगार, उन्हाळ्यात भरभर पाणी. तर काय नाही, चला आपलं काही थांबायचं नाही, चालत राहा आपण. या आपला तर मग पोचण्यात आपण इकडं पाहताना तुम्ही सावधी सिरीज कुत्रा सुद्धा सिरी इथे मेन रोड होय. आणि दिवस उजडल्यावर काय ना साईड देताना चालत साईड देताना आपलं एक पिचूक खूप दिसून दिलं. आडून तडून मोका आड फक्त राहुल आणि मी, बाकी कोण नाही. हे आपले मस्त कॅरेट बिरेट बरी आणि थोडा मोका मोका. आम्ही सकाळी 5 वाजता आलो होतो घरी, म्हणजे 5-6 घरी पोचलो होतो. तिथून काय ब्लॉग शूट केला आणि नंतर मग झोप खूप लागली होती, म्हणून त्या डायरेक्ट आल्याबद्दल मोबाईल पण स्विच ऑफ झाला होता मित्रांनो. चार्जिंग कसं त्याच्या लगेच आलो, झोपलो. डायरेक्ट सकाळी 8-8:30 नंतर काही बनवले. मग आता चाललो आहे कॅरेट सोडायला, तेव्हा तर चला म्हणतात ब्लॉग थोडा एंड करतो. तर हे ब्लॉग इथेच सांगतो मित्रांनो. आयोग तुम्हाला जर ब्लॉग पसंत आला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. बाय बाय. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग.